नांदेडच्या मुखेड तालुक्यात 20 एकर ऊसाला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे 20 एकरावरील ऊस जळून खाक झालाय। महावितरणाच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। तर प्रतिनिधी अजिंक्य आपल्या सोबत आहेत। तर शॉर्ट सर्किटमुळे 20 एकर ऊस जळून खाक झालाय, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच तेजस्विनी, नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये शिकाची वाडी येथे गट क्रमांक 154 मधील एकूण 11 शेतकऱ्यांचा जवळपास 20 ते 25 एकर वरील ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे। दरम्यान महावितरण विद्युत विजेच्या एका पोरवरील एक तार गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये लोंबकळत होता। या लोंबकळणाऱ्या वायरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। विद्युत वितरण विभागाला शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा विद्युत वितरण कंपनी याकडे लक्ष न दिल्यामुळे वायरमुळे अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने जवळपास 11 शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला आहे। दरम्यान आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग लागल्यानंतर निदर्शनात आल्यानंतर आग ही आटोक्यात आणलेली आहे। मात्र शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता विद्युत कंपनीकडे केलेली आहे। तेजस्वी, नक्कीच धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर नांदेडमधील 20 एकर ऊसाला भीषण आग लागली आहे।